आज आपण क्षयरोग याविषयी माहिती बघणार आहे. क्षयरोग म्हणजे टीबी. आता त्याचा जीवाणू जो आहे तो मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या नावाने तो जीवाणू ओळखला जातो. त्याचा प्रसार थुंकीद्वारे, हवेद्वारे व द्रवबिंदूच्या स्वरूपात होतो. जास्त प्रमाणात हा थुंकीद्वारेच त्याचा प्रसार हा होतो. अवयव बघा, आता कोणत्या अवयवावरती तो जास्त जास्त वेळा तो फुफ्फुसावरती हल्ला करतो. बऱ्याचदा तो फुफ्फुसावरती हल्ला करतो, परंतु त्याच्या व्यतिरिक्त मूत्रपिंड, हाडे, मेंदू याच्यावरही तो हल्ला करतो. आता त्याची लक्षणे कशी ओळखायची आहेत बघा. 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असल्यास, 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असल्यास, ताप जास्त प्रमाणात असल्यास, छातीत दुखले, थुंकीतून रक्त पडणे हे लक्षणे टीबीची आहेत. निदानासाठी त्याचा एक्सरेद्वारे त्याचे निदान होऊ शकते. आता औषधे बघा, स्ट्रेप्टोमायसिन या नावाचे औषध व इतर औषधे सुद्धा त्याच्यावरती दिले जातात. आता त्याच्यासाठी लस दिली जाते. टीबी हा होऊ नये याच्यासाठी बीसीजी या नावाची लस दिली जाते. आणि त्याचा शोध, टीबी किंवा क्षयरोगाचा शोध हा रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. आता याच्या व्यतिरिक्त सध्या क्षय हा अतिशय संसर्गजन्य रोग गणला गेलेला आहे आणि भारतामध्ये जवळजवळ दर 2 मिनिटाला क्षयाचा एक रोगी मृत्युमुखी पडत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत 1997 पासून क्षय नियंत्रणासाठी भारतात RNTCP हा कार्यक्रम राबवला गेलेला आहे आणि